नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. भक्ती म्हटली की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? पहाटे उठून केलेली पूजा, आरत्या, मंत्राचा जप की कपाळावरचा मोठा टिळा? आपण अनेकदा बाह्य सोपस्कारांमध्ये इतके अडकतो की भक्ती म्हणजे नक्की काय हेच विसरून जातो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. अक्कलकोटचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नजरेत खरा भक्त कोण? त्यांना अपेक्षित काय आहे? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे सांगणारे स्वामी आपल्याकडून कोणती भक्ती मागतात? चला आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. स्वामींच्या दरबारात श्रीमंत गरीब, राजा रंक असा कधीच भेदभाव नसतो. तिथे फक्त भाव पाहिला जातो. भक्ती म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नाही. स्वामी म्हणायचे, अरे तू मला शोधतोयस कुठे? मी तर तुझ्या विश्वासात आहे. खरा भक्त तो नाही जो दिवसाचे 5 तास जप करतो, तर खरा भक्त तो आहे ज्याच्या मनात कुणाबद्दलही कपट नाही. स्वामींना आवडणारी पहिली गोष्ट म्हणजे निस्पृहता. आपण देवाकडे जातो ते काहीतरी मागायला. स्वामी माझं हे काम होऊ द्यात, मी पेढे चढवेन. ही भक्ती नाही, हा व्यवहार झाला. भक्ती म्हणजे समर्पण. जेव्हा तुम्ही म्हणता की स्वामी जे होईल ते तुमच्या इच्छेने होईल, मला फक्त तुमचे नाव घेण्याची शक्ती द्या, तिथेच खरी भक्ती सुरू होते. स्वामींच्या चरित्रात अनेक कथा आहेत. चोळप्पा महाराज असो किंवा बाळप्पा महाराज, या प्रत्येकांची भक्ती वेगळी होती, पण एक गोष्ट मात्र समान होती आणि ती म्हणजे निश्चल विश्वास. स्वामींच्या नजरेत तोच भक्त मोठा जोच कोणत्याही संकटात डगमगत नाही. आता आपल्यासमोर मुख्य प्रश्न असा येतो की महाराज, आमचं आयुष्य तर संसारात आहे, कामाच्या व्यापात आहे, मग आम्ही रोजच्या जीवनात भक्ती कशी करायची? स्वामींनी कधीच सांगितलं नाही की सगळं सोडून हिमालयात जा किंवा माझी भक्ती करा. ते म्हणायचे, जिथे आहेस तिथेच मला शोध. आपल्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या स्मरणाने करा. सकाळी उठल्यावर अंथरुणातून पाय खाली ठेवण्यापूर्वी फक्त 1 मिनिटं डोळे मिटून म्हणा, स्वामी आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण आहे. माझ्या हातून कुणाचंही मन दुखावू देऊ नका. ही तुमची पहिली आणि महत्त्वाची पूजा झाली. तुमच्या कामाला सेवा मानणे. जर तुम्ही नोकरी करत असाल, शेती करत असाल किंवा गृहिणी असाल, तुमचं जे काही कर्तव्य आहे ते प्रामाणिकपणे करणं हीच खरी स्वामींची भक्ती आहे. ऑफिसमध्ये काम करताना असा विचार करा की हे काम मी स्वामींसाठी करतो आहे. जेव्हा कामात स्वामी येतात तेव्हा तिथं चुकीचे विचार येत नाहीत. घरातील लोकांसाठी स्वयंपाक करताना किंवा अन्नाचा पहिला घास घेण्यापूर्वी स्वामींचं स्मरण करा. ते अन्न म्हणजे स्वामींचा प्रसाद आहे असं माना. त्यामुळे अन्नातून तुम्हाला सात्विकता मिळेल. रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिटे स्वामींसमोर बसा आणि दिवसभरात जे काही चांगलं घडलं त्यासाठी स्वामींचे आभार माना आणि जे काही वाईट घडलं ते त्यांच्या चरणी सोडून द्या. स्वामींच्या भक्तीमध्ये आणखीही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण विसरतो. घरी आईवडिलांना त्रास देऊन किंवा स्वतःचं काम सोडून अक्कलकोटला जाणं स्वामींना कधीच मान्य नव्हतं. आपली जबाबदारी ही स्वामींची सेवा आहे. स्वामी सांगायचे की प्रत्येक जीवात मी आहे. जर तुम्ही भुकेलेल्यांना अन्न देऊ शकत नसाल तर तुमच्या पूजेचा नैवेद्य मला पोहोचणार नाही. एखाद्या मुक्या प्राण्याला पाणी पाजणे ही सुद्धा स्वामींची भक्तीच आहे. मी केलं हा भाव जिथे संपतो तिथेच स्वामी प्रकट होतात. भक्तीमध्ये
मीपणा नसावा. जे काही होतंय ते स्वामींच्या कृपेने होतंय, ही भावना अंगी बाणावी. नामस्मरणासारखं दुसरं सुख नाही. चालता बोलता काम करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणं ही सर्वात सोपी आणि प्रभावी भक्ती आहे. यामुळे आपलं मन शांत राहतं आणि स्वामींशी तुमचं नातं अधिक घट्ट होतं. स्वामी नामात इतकी ताकद आहे की ते अशक्यही गोष्टी शक्य करतात. शेवटी फक्त एवढंच सांगेल, स्वामींना तुमचा अहंकार नको आहे. स्वामींना तुमचा दिखाऊपणा नको आहे. त्यांना हवं आहे ते फक्त तुमचं निखळ प्रेम. ज्याच्या डोळ्यात स्वामींची मूर्ती आहे आणि ज्याच्या वागण्यात नम्रता आहे, तो स्वामींचा खरा भक्त. तुमच्या आयुष्यात कितीही मोठं वादळ येऊ द्या, फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामी आपल्या सदैव पाठीशी आहेत. ते म्हणतात ना, हम गया नहीं जिंदा है. ते आजही आपल्यासोबतच आहेत. फक्त आपण भक्तीच्या डोळ्यांनी त्यांना पाहायला हवं. ज्याला स्वामींच्या चरणी स्थान मिळालं त्याला जगाच्या कोणत्याही सिंहासनाची गरज उरत नाही. चला तर मग आजपासूनच आपण ठरवूया की आपण केवळ भक्त नाही तर स्वामींना अभिप्रेत असलेले खरे भक्त बनूया. मनात भीती ठेवू नका, कारण स्वामी आपल्या सदैव पाठीशी आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.